केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला। लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला। टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जन आंदोलनाचं स्वरूप देत सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली। केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांद्वारे निर्भीड पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला, तर राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून देशभक्त नागरिक घडवण्याचं ऐतिहासिक काम केल्याचं प्रतिपादन शहा यांनी केलं। तिलक महाराज ने भी अपने जीवन में स्वराज के आंदोलन के साथ, स्वतंत्रता के आंदोलन के साथ जनता को जोड़ने का काम किया। राष्ट्रवादी कई लोग हुए, मगर तिलक महाराज ने जब गणपति उत्सव और शिवाजी महोत्सव शुरू किया, उन्होंने राष्ट्रवाद को देखते देखते सांस्कृतिक राष्ट्रवाद में बदलने का काम किया। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही अमित शहा यांनी आदरांजली अर्पण केली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनाही मोलाचा सल्ला दिला। आग्रह है, गीता को तिलक महाराज की दृष्टि से पढ़िए, आपके जीवन में कभी आप गलती नहीं कर पाएंगे, ये मैं आपको गारंटी देता हूं। ये जो ग्रंथ है वो श्रीमद् भगवत गीता का व्यवहारू स्वरूप क्या हो सकता। एक आम आदमी, एक विद्यार्थी, एक युवा, एक किशोर, एक नागरिक भगवत गीता को कैसे जी सकता है, उसका व्यवहारू स्वरूप तिलक महाराज ने हम सब के सामने रखने का काम। देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला बळकटी देण्यात अजित डोवाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे। गुप्तचर यंत्रणेत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार अमित शहा यांनी काढले। राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक धोरणात्मक निर्णयांच्या अंमलबजावणीत त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरले। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड अत्यंत योग्य असून त्यांच्या कार्यातून देशातल्या तरुणांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला। लोकमान्य टिळकांचे राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाज जागृती आणि विचार प्रबोधनाचं कार्य आजही तितकंच प्रेरणादायक असल्याचं पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना अजित डोवाल यांनी सांगितलं। हा पुरस्कार स्वीकारणं हा आपल्या आयुष्यातला मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अजित डोवाल यांची झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून डोवाल यांनी देशाच्या सुरक्षा धोरणाला नवे परिमाण दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरता समर्पित ठेवत आजही राष्ट्राच्या सुरक्षेकरता जे कार्य करतायत, अशा अजित डोवालजींना हा पुरस्कार मिळाला, याचा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे। आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर मी असं देखील म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं, त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळकांनी दिलेला स्वराज्याचा विचार आज राष्ट्रीय सुरक्षेच्या बळकटीकरणात अधिक प्रभावीपणे प्रतिबिंबित होत असल्याचं सांगितलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची गौरवशाली परंपरा, राष्ट्रभक्ती, साहस, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणारी असल्याचं सांगितलं।